नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की लीला आता रेस्टॉरंटमध्ये आलेली असते. आजींचा आणि तिचाच प्लॅन असतो की तिचा कोणीतरी लहानपणीचा मित्र तिला भेटायला येतोय असं एजेंटना सांगायचं. त्यामुळे काय होईल तर एजेंटना लीलाविषयी पॉझिटिव्हनेस वाटायला लागेल आणि लीला कोणत्या मित्राला भेटायला जाते म्हटल्यानंतर त्यांना तिची ओढ लागेल आणि त्यांच्याविषयी तिचं जे प्रेम आहे ते ते स्वतःहून लीलाला सांगतील असा त्यांचा प्लॅन असतो. आणि हा सगळा प्लॅन किशोरने ऐकलेला असतो आणि किशोरने लीलाचा तो मन्या नावाचा मित्र म्हणून विक्रांतलाच तिच्यासमोर उभं केलेलं असतं, तेही वेगळ्या वेशभूषेमध्ये. आणि विक्रांत हॉटेलमध्ये लीलाला भेटण्यासाठी आलेला असतो. लीलाला तिथे दुसरं कोणीच दिसत नाही आणि एजंटनाही तिला दाखवायचं असतं की तिचा कोणीतरी मित्र आहे, म्हणून ती त्या विक्रांतचा आधार घेते, त्याची मदत घेते आणि त्याला स्वतःसोबत गप्पा मारायला लावते, हसायला लावते, जेणेकरून एजेंटना वाटेल की हा तिचा लहानपणीचा मित्र आहे. तिथून मात्र एजंट निघून जातात. नंतर लीला पण तिथून जायला लागते. तेवढ्यात हा विक्रांत तिला म्हणतो की अहो मॅडम, मी आता तुमची मदत केली की नाही, आता मला तुमचा नंबर हवाय. लीला म्हणते काय, पण मी तुम्हाला असा नंबर नाही देऊ शकत, असा अनोळखी माणसाला मी नंबर कसा द्यायचा. त्यावर विक्रांत म्हणतो की तुम्ही कुठे अनोळखी आहात, आत्ताच मी तुमची मदत केली की नाही, आता आपण ओळखीचे झालेलो आहोत, चला मला तुमचा नंबर द्या. आता लीला नाही म्हणत असते पण ऐकतच नसतो तो. तेवढ्यात लीला म्हणते हे बघा प्लीज मला जाऊ द्या, मी असं तुम्हाला नंबर नाही देऊ शकत. लीला मनातल्या मनात विचार करते की मी असं अनोळखी माणसाला नंबर देऊन कसं चालेल. मी आता फक्त लीला नाही, लीला अभिराम जहागीरदार आहे आणि माझ्यामुळे एजंटच्या प्रतिष्ठेला गालबोट लागलेलं मला सहन होणार नाही. आणि हा माणूस आपला पाठलाग करत करत घरापर्यंत आला तर काय होईल याची तिला भीती वाटत असते. तेवढ्यात तो विक्रांत म्हणतो अहो मॅडम, मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं प्रकाशन होणार आहे आणि त्याच्या कार्यक्रमाला मला तुम्हाला बोलवायचं आहे, म्हणून मला तुमचा नंबर हवाय. लीला म्हणते ठीक आहे, तुम्ही तुमचा नंबर मला द्या, मी त्याच्यावरून तुम्हाला मिस कॉल देते. आता विक्रांत लीलाला आपला नंबर देतो. लीला म्हणते ठीक आहे, मी जाते आणि तुम्हाला नंतर कॉल करते. आणि लीला कशी बशी तिथून सटकते. इकडे किशोर आता विक्रांतला भेटण्यासाठी आलेला असतो आणि तो म्हणत असतो आपला प्लॅन ना एकदम बरोबर एक्झिक्यूट झालेला आहे. लीलाचा हा लहानपणीचा मन्या नावाचा मित्र म्हणून तू इथे आलास, एकदम बरोबर काम केलं आणि छान पद्धतीने आता आपण तिला अडकवलेलं आहे. आता बघूया या लीलाची कशी सुटका होते ते. आणि ही चांगलीच अडकलेली आहे, हिची आता आपल्यापासून कोणी सुटका करू शकत नाही. हिची कशी वाट लावतो ना तेच बघतो आता. आणि किशोरने आता विक्रांतलाच वेशभूषा बदलून लीलाच्या आयुष्यात आणलेलं असतं, तेही तिचा लहानपणीचा मित्र मन्या म्हणून. लीला आता घरी आलेली असते आणि तिला खूप टेन्शन आलेलं असतं जे काही घडलं त्याच्यामुळे, कारण तो मन्या नावाचा माणूस म्हणजे विक्रांत तिचा पिच्छाच सोडत नसतो आणि ती कशी बशी त्याच्या तावडीतून सुटून घरी आलेली असते. ती आता आजींना आवाज द्यायला लागते. आजी म्हणतात काय झालं लीला. लीला पटकन घाईघाईने आजींचा हात पकडते आणि त्यांना रूममध्ये घेऊन जाते. इकडे लक्ष्मी सरस्वती बघत असतात आणि त्यांना माहिती पडलेलं असतं की नक्कीच लीलाचं काहीतरी बिनसलं आहे आणि ती टेन्शनमध्ये आहे. लीला आता आतमध्ये जाते आणि आजींना म्हणते आजी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आजी म्हणतात काय झालं तिकडे, सांग ना. अभिराम आला होता का तिकडे, तुमच्यात काय बोलणं झालं आणि आपला प्लॅन झाला का बरोबर. त्यावर आता लीला म्हणते नाही ना आजी, मला तुम्हाला सांगायचं काहीतरी, मी सांगते तुम्हाला सगळं. आणि ती सगळं सांगायला लागते की आजी तुम्ही ना तुमच्या मुलाला खूप लाडावून ठेवलंय, अगदी हट्टी बनले, ते काहीच ऐकत नाही. आजी म्हणतात लीला. लीला म्हणते मग नाही तर काय आजी, त्यांना तिथे येण्याची काय गरज होती, ते मला म्हणाले की मी तुला तिथे ड्रॉप करतो आणि नंतर म्हणाले की मला तुझ्या मित्राला भेटायचं आणि नंतर आतमध्ये आले, म्हणून मला त्या अशा अनोळखी माणसाचा आधार घ्यावा लागला आणि योगायोगाने तो माणूस तिथे आला त्यामुळे मी त्याचा आधार घेतला एजंटना हे दाखवण्यासाठी की तोच माझा लहानपणीचा मित्र आहे. पण एजंट तिथून गेल्यानंतर त्या माणसाने माझा खूप पिच्छा केला आणि त्याने मला लवकर येऊच दिलं नाही. त्याने माझा नंबर मागितला आणि मी नंबर नाही दिला, म्हणून मला खूप विनवण्या केला आणि कशी बशी तिथून सुटून मी आले. आजींना आता खूप हसायला येतं आणि ते हसायला लागतात. लीला म्हणते आजी काय झालं तुम्हाला, का हसताय तुम्ही, मला टेन्शन आले. आजी म्हणतात अगं टेन्शन कसलं घेते वेडाबाई, आपल्याला काय हवं होतं, अभिरामला जेलस फील करवायचं की नाही, तसंच झालं की नाही, तो तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह झालाय ना. लीला म्हणते हो आजी, एजंटना जेलसी होत होती आणि त्याच पद्धतीने ते माझ्या बाबतीत पॉझिटिव्ह सुद्धा झालेत, म्हणून ते तिथपर्यंत आले मला सोडण्यासाठी. आजी म्हणतात हे बघ लीला, आपला प्लॅन बरोबर एक्झिक्यूट झाला, आपल्याला हेच हवं होतं ना, आता याच्यावरून सिद्ध होतंय की नाही अभिरामचं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून. लीला म्हणते हो आजी. आजी म्हणतात हस ना आता, ही तर आनंदाची बातमी आहे की नाही. लीला म्हणते हो हो बरोबर म्हणताय तुम्ही. लक्ष्मी सरस्वती बाहेरून हे सगळं ऐकत असतात. लक्ष्मी म्हणत असते सरस्वती एजे लीलाच्या बाबतीत पॉझिटिव्ह झाले आहेत, तुला कळतंय का, आणि ते जेलस सुद्धा फील करतं, आता काय होईल असं त्या दोघींचं बोलणं चालू असतं. लक्ष्मी म्हणत असते की आता यांच्या लव्ह स्टोरीमध्ये मित्र सुद्धा आलाय. सरस्वती म्हणते हो ना, एजंटने तर म्हणायला हवं होतं गेट आउट आणि लीलाला इथून काढून द्यायला हवं होतं, पण ते लीलाच्या मागे मागे जात आहे, तिला लीला लीला करताय बघा ना वहिनी. लक्ष्मी म्हणते हो ना, यांची लव्ह स्टोरी तर सुरू झाली आता, आता काय करायचं आपण, त्या दोघींना खूप टेन्शन आलेलं असतं. सरस्वती म्हणत असते वहिनी मला तर आता खूप टेन्शन येते, परत लीला आपल्याला कामाला लावते की काय, त्या जुन्या साड्या, ते साफसफाईचं काम, ओ
मला खरंच खूप टेन्शन येतंय. लक्ष्मी म्हणते, सरस्वती तू थांब जरा, मला जरा विचार करू दे आणि काहीतरी सोल्युशन काढू दे. इकडे लीला आणि आजी खूप हसत असतात. त्यांना एजेंटची मज्जा बघायची असते. एजे कसं वागले याच्यावरून त्यांना खूप हसायला येत असतं. आता आजींना एजेंटचा फोन आलेला असतो आणि लीला म्हणते, आजी फोन स्पीकरवर टाका ना. आजी म्हणतात, नाही, माझ्या मुलाचं आणि माझं बोलणं आहे आणि आमचं प्रायव्हेट टॉक आहे, मी स्पीकरवर फोन नाही टाकणार. लीला म्हणते, आजी आपण मैत्रिणी आहोत की नाही. आजी म्हणतात, हो, तुझं आणि माझं कसं स्पेशल नातं आहे तसं माझं आणि माझ्या मुलाचं सुद्धा एक वेगळं नातं आहे, एक वेगळं बॉन्डिंग आहे आमचं. त्यामुळे एक्सक्यूज मी, मला माझ्या मुलासोबत बोलू दे. आणि त्या फोनवरती बोलायला लागतात. तेवढ्यात एजे तिकडनं म्हणतात की, आई लीला घरी आली का. तेव्हा आजी म्हणतात, लीला नाही रे, अजून नाही आली ती घरी. एजे म्हणतात, काय अगं, बराच वेळ झालाय, तिला अजून आली नाही ती. त्यावर आजी म्हणतात, नाही रे बाळा, म्हणजे जुना मित्र भेटलाय ना तिला, त्यांचं बोलणं चालू असेल, गप्पा मारत असतील, एवढ्या वर्षांनी भेटलाय म्हटल्यावरती ती रंगली असेल गप्पांमध्ये. त्यावर एजे म्हणतात ना, अगं बराच वेळ झालाय, पण आतापर्यंत यायला हवं होतं लीलाने. आजी म्हणतात, हे बघ, ती अजून घरी आलेली नाहीये, हवं तर तू जाऊन तिकडे बघ ना ती काय करते ते. एजे म्हणतो, ठीक आहे, करतो मी काहीतरी, आणि तो फोन कट करतो. इकडे लीला म्हणते, आजी अहो तुम्ही असं का सांगितलं, मी तर इथेच आहे ना. एजे तिकडे गेले म्हणजे आणि तिकडे मी नसले तर मग मग आजी म्हणतात, तो काय करेन, चिडेन ना, मग त्यासाठी तू तिथे जा. आजी असं बोलल्यावरती लीला म्हणते, आजी मी कसं जाऊ तिकडे. आजी म्हणतात, हे बघ, आता माझा मुलगा त्याच्या बायकोवरती एवढं प्रेम करतोय, तिच्यासाठी एवढं झुरतोय, हे सगळं म्हटल्यानंतर मला थोडा एन्जॉय करू दे ना, त्याची थोडी गंमत घेऊ दे. आणि असंही एवढा सगळा रंगलेला खेळ मी अर्ध्यावरच सोडू नाही शकत ना. त्यामुळे धर हा फोन घे आणि जा पटकन. आणि लीलाला त्या रूमच्या बाहेर काढतात. इकडे लक्ष्मी सरस्वती विचार करत असतात की हा मन्या कोण असेल आणि काय नाव आहे मन्या. त्यावर लक्ष्मी म्हणते, हो ना, तिच्या स्टँडर्ड प्रमाणेच नाव आहे. सरस्वती म्हणते, वहिनी त्या दोघांमध्ये अफेअर तर नसेल ना. लक्ष्मी म्हणते, नाही ग, हिच्यावर कोण प्रेम करणार आहे आणि हिच्यासोबत कोण अफेअर करणार आहे, कशी आहे ती. आणि हो, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, आत्ताच लीला आणि एजे यांची लव्ह स्टोरी कुठेतरी सुरू झाली होती. एजे लीलासाठी पार्टीज ऑर्गनाईज करत होते, तिला फुलं काय देत होते, आणि तेवढ्यात हा मन्या म्हणजेच लीलाचा मित्र आला. आता याच्यामध्ये जर एजेंना खात्री पटली की हा मन्या आणि लीला यांच्यामध्ये अफेअर सुरू आहे, तर मग लीलाची कशी वाट लागते ते बघ. आणि ना, आपल्याला याच्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे. आता या लीलाची आपल्यापासून कोणी सुटकाच करू शकत नाही. सरस्वती म्हणते, वहिनी मी तुमच्या मेंदूची पूजा नक्की करणार आहे, ग्रेट आहात तुम्ही. इकडे एजे आता लीलाला शोधण्यासाठी त्या रेस्टॉरंटमध्ये आलेला असतो. एजे विचार करतात की आतमध्ये जाऊ का, नंतर म्हणतात की नको नको, ते बरं नाही दिसत. लीला आणि तिचा मित्र गप्पा मारत असतील आणि ते लीलालाही नाही आवडणार, मी इथेच वाट बघतो. तेवढ्यात तिथे रेस्टॉरंटचा ओनर येतो आणि तो म्हणतो, एजे सर, तुम्ही आमच्या रेस्टॉरंटमध्ये आणि इथे असे का उभे आहात, चला ना आतमध्ये. तेव्हा एजे म्हणतो, नाही नाही, मी इथेच उभा राहतो. आणि ते दोघं तिथेच गप्पा मारत असतात. तेवढ्यात मागून लीला येत असते, रिक्षातून खाली उतरत असते आणि ते एजेंना बघते आणि म्हणते, बापरे, एजे इथे, आणि आता मी आतमध्ये कशी जाऊ तिला कळत नसतं. पण एजंटच्या मागून हळूच लपून ती खाली वाकून जात असते आणि आतमध्ये जात असताना एजी तिला फोन करतात. तेवढ्यात लीलाचा फोन तिथे वाजतो आणि ती दरवाजावरच थांबते आणि एजंटना असं दाखवते की ती आतूनच बाहेर येते आणि बाहेर येऊन म्हणत असते, एजे तुम्ही अजून गेलाच नाही ऑफिसमध्ये, म्हणजे माझी एवढी आठवण येत होती का की तुम्ही इथेच उभे राहिलात. त्यावर एजे म्हणतो की नाही, माझं काम ना लवकर संपलं होतं आणि म्हणून मी परत आलो. मला असं वाटलं तू इथे एकटे असशील, त्यामुळे तुला घरी घेऊन जातो म्हणून मी आलो. त्यावर लीला म्हणते, नाही हो. एजे म्हणतात, तुमची मीटिंग कशी झाली. त्यावर लीला म्हणते, आमची मीटिंग ना खूप छान झाली, आम्ही खूप गप्पा मारल्या. म्हणा तर कमालच आहे बाबा, त्याचा सेन्स ऑफ ह्युमर तर एकदम कमाल आहे. खूप हसवलं त्याने मला आणि वेळ कुठे गेला ना कळलंच नाही. आम्हाला अजून भरपूर काय काय बोलायचं होतं, पण सगळं राहून गेलं कारण खूप वेळ झाला होता. एजे आता तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणतो, चल, कारण त्याला खरंच खूप जुलस फील होत असतं, कारण की लीला मनाचं खूप कौतुक करत असते. आता गाडीमधून जात असताना सुद्धा लीला मनाविषयीच बोलत असते आणि म्हणत असते, मना खूप कमाल आहे हो, खरंच खूप हसवलं त्याने मला ना अजून आम्हाला खूप सारं काय काय करायचं होतं, आम्हाला फिल्म टाकायची होती. त्यावर एजी म्हणतो, काय फिल्म टाकायची होती. त्यावर लीला म्हणते, म्हणजे फिल्म बघायची होती. काय ना, मनाचे सगळे शब्द माझ्या तोंडात येतात. त्याला कसं आहे, माझ्या लँग्वेज पासून काय प्रॉब्लेम नाही ना, मग मला पण काही प्रॉब्लेम नाहीये. आणि ती एजंटना सांगत असते की आमचं काय काय प्लॅनिंग होतं, आम्हाला समुद्रकिनारी जायचं होतं, तिथे आम्हाला एक स्पॉट आहे ठरलेला आमचा, तिथे आईस्क्रीम खायचं होतं. एजे म्हणतो, मग तुम्हाला कोणी अडवलं होतं, जायचं ना. त्यावर लीला म्हणते, हो, पण वेळ पुरला नाही ना आम्हाला, आम्ही जाऊ, उद्या जाणार आहोत आम्ही.
एजे म्हणतो उद्या उद्या काय आहे. त्यावर लीला म्हणते की आता घरी लवकर जाऊया, फ्रेश होऊया, जेवण पटकन करूया आणि झोपून जाऊया. म्हणजे सकाळचा पूर्ण दिवस ना मला त्याला देता येईल. आम्ही उद्या सुद्धा भेटणार आहोत. आम्ही पूर्ण एक लिस्टच बनवली आहे आम्हाला काय काय करायचंय ते. आणि उद्या आम्ही छानपैकी एन्जॉय करणार आहोत. एजे मनात मनात विचार करतो की हिला कळत नाहीये का, मी हिच्या बाजूला बसलोय आणि ही मन्या मन्या करते, त्याचंच गुणगाण गाते आणि हिला माझ्याविषयी काहीच बोलायचं नाही का. मला माहितीये की हिला ही गोष्ट माहिती नाहीये की माझं हिच्यावर प्रेम आहे आणि मला ही आवडते, पण तरी सुद्धा माझ्याविषयी काहीच बोलत नाहीये ही. आणि एजेंना आता खरंच लीलाविषयी पॉझिटिव्हनेस वाटायला लागलेला असतो आणि लीला फक्त आपल्यासोबत राहावी, तिने आपल्याविषयीच बोलावं, आपल्यासोबतच गप्पा माराव्या असं त्यांना वाटत असतं. आणि ते मनातल्या मनात विचार करत असतात की किती नॉनस्टॉप बोलते ही, आणि तेही फक्त तिच्या मित्राविषयी. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.